इतळे बंधू. हेडलाईन्स नंतर या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे आणि एक महत्त्वाची बातमी पाहूयात। राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या कोर कमिटीची महत्त्वाची अशी बैठक होणार आहे। राज्यसभा निवडणुकीसाठी आज रात्री 10 वाजता वर्षा निवासस्थानी या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। भाजपकडून 4 उमेदवार हे देण्यात येणार आहेत, तर भाजपकडून रामदास आठवले यांचं नाव हे जवळपास निश्चित झालेलं आहे आणि इतर 3 नावांसंदर्भामध्ये कोर कमिटीच्या बैठकीमध्ये ही चर्चा पार पडणार आहे। विनोद तावडे, विजया रहाटकर, धैर्यशील पाटील यांच्या नावाची देखील चर्चा आहे आणि याच संदर्भातली ही अतिशय महत्त्वाची अशी बैठक आज रात्री पार पडणार आहे। राज्यसभेसाठी भाजपकडून एकूण 4 उमेदवार असणार आहेत आणि त्यापैकी रामदास आठवलेंचं नाव हे जवळपास निश्चित झाल्याचं कळतंय आणि याच सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळे यांच्याकडून। अभिषेक, राज्यसभेची निवडणूक अगदी तोंडावरती आलेली आहे आणि त्याच अनुषंगानं आता हालचालींना वेग आलाय। भाजपची रात्री बैठक आहे। राज्यसभा निवडणुकीसाठी एकूणच 16 तारखेला आपल्याला ही निवडणूक होताना दिसणार आहे आणि त्याच प्रामुख्यानं त्याच यानं आपण पाहायचं तर महायुतीकडनं जवळपास 6 उमेदवार देण्यात, भाजपकडनं 4 उमेदवार देण्यात येणार आहे आणि याच संदर्भात आज भाजपच्या कोर कमिटीची महत्त्वाची बैठक मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी रात्री 10 वाजता आपल्याला पार पडताना दिसेल। जवळपास जर पाहायचं तर रामदास आठवले यांचं नाव जवळपास हे निश्चित आहे भाजपकडनं, सोबतच इतर जी 3 नावं आहेत त्या संदर्भात कोर कमिटीच्या बैठकीमध्ये आपल्याला आज रात्री चर्चा होताना दिसेल आणि त्यामुळे एकूणच कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होत आहे हे बघणं महत्त्वाचं असेल। यात प्रामुख्यानं विनोद तावडे असतील किंवा मग धैर्यशील पाटील असतील, विजया रहाटकर असतील यांची नावं ही चर्चेत असल्याचं कळत आहे आणि त्याच प्रामुख्यानं ह्या तिघांपैकी कोणाचं नाव हे निश्चित होतंय हे बघणं देखील महत्त्वाचं असेल। बरोबर आहे, त्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे। धन्यवाद अभिषेक या सविस्तर माहितीसाठी।